नमस्कार, मी निलेश मनोहर बाविस्कर, माजी नगरसेवक, पनवेल महानगरपालिका खारघर। आपण बघत असेल की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठे मोठे विकास कामं चालू आहे आणि खारघरमध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे मुख्य रस्त्यांचे चांगल्या प्रकारे काम, चांगल्या दर्जाचे काम इथे सुरू आहे। खारघरमध्ये मॅक्झिमम जेवढे मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते असतील, जे रस्ते खराब झालेत त्या रस्त्याचे काम पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली व आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे। आता आपण आज या ठिकाणी जमलेलो आहे ते डीए स्कूलच्या समोरील आणि विब्योर शाळाच्या समोरील हे सर्व्हिस रोड। हा वरचा रोड आपण बघितला तर 35 मीटर जलमार्ग आहे आणि खालचा सर्व्हिस रोडचं काम राहून गेलं होतं। आम्ही सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांना विनंती केली होती, या ठिकाणी हजारो संख्येने पालक येत असतात, इकडचा फुटपाथ असेल, रस्ता असेल तो खराब झालेला आहे, लोकांना, नागरिकांना, मुलांना चालण्यासाठी त्रास होतोय आणि पालकांची मागणी आहे, मुलांची मागणी आहे आणि शाळांची मागणी आहे की हा रस्ता तातडीने करावा, हा फुटपाथ चांगल्या दर्जाचा करावा आणि मग आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे कामाची आज भूमिपूजन या ठिकाणी शाळेच्या पदाधिकारी आहे, शिक्षक आहे, त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व याकडे जमलेल्या कार्यकर्ते, सेक्टर प्रमुख असेल, बूथ अध्यक्ष असतील, फेरीवाला संघटनाचे सदस्य असतील, या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून याचं आज भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। आणि मला विश्वास आहे की पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून होणारा हा रस्ता आणि फुटपाथ आमच्या नागरिकांसाठी, आमच्या मुलांसाठी चांगल्या दर्जाचा लवकर होईल असा विश्वास व्यक्त करून मी इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शाळेकडून मी खरंच आभार प्रकट करेन। सर्वप्रथम महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका मी हा उपक्रम जो हाती घेतला आहे नूतनीकरणाचा आणि जो मेंटेनन्सचा, त्याच्यासाठी खरंच पनवेल महानगरपालिकेचे आभार। आणि निलेश बाविस्कर साहेब यांनी हा पुढाकार घेऊन, फॉलोअप घेऊन हे जे आपल्याकडे जे नूतनीकरणाचं काम घेऊन आलेलं आहे त्याच्यासाठी त्यांचेही आभार। आणि खरंच या नूतनीकरणाचा या ठिकाणी खूप गरज होती, कारण की खूप पॅरेंट्स इकडे येतात, रस्ता वर खाली आहे, वरून हे हेवी ड्युटीची जी कामं आहेत ही शाळेकडून किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलकडून करण्यासारखी नाही आहेत, ही महानगरपालिकेनेच करणं गरजेचं होतं। तर हा काम झाल्यामुळे खरंच या शाळेचा आणि या रस्त्याचा एक कायापालट होणार आहे। त्याच्यासाठी परत एकदा पनवेल महानगरपालिका आणि माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांचे मी आभार प्रकट करतो। धन्यवाद। तो पहले तो बिग थैंक यू हम सबके बिहाफ में, क्योंकि ये जो थॉट प्रोसेस आया है बहुत ही अच्छी बात है। हर साल हमें हमारे बच्चों के साथ और पेरेंट्स के साथ ये तकलीफ होती है, स्पेशली जब मॉनसून का टाइम रहता है तो बच्चे आते हैं हमारे पास, पूरा पानी रहता है, बहुत तकलीफ होती है। अब अगर ये चीज सेट हो जाएगा सो डेफिनेटली दोनों स्कूल्स को ये बहुत ही फायदा होगा, प्लस जो यहाँ के हाउसिंग सोसाइटी है इन सबको भी बेनिफिट होगा। तो ये बहुत ही अच्छा थॉट प्रोसेस है जो आया है, जो वेरी सून लाइव हो जाएगा। तो हम ये लुक फॉरवर्ड कर रहे हैं कि आप ये करें एंड वी आर ग्रेटफुल फॉर दैट। थैंक यू सो मच।